हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। ललितवरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एका हरी, तयासीच कळे। 17वा अध्याय 23वा श्लोक, गोवी क्रमांक 34। काय सांगताय? आपण जी गोष्ट करत आहोत ती गोष्ट किती दुर्लभ आहे त्याचं वर्णन ज्ञानोबा करताय बघा बरं का। किती दुर्लभ आहे ती गोष्ट सांगितली तुम्हाला, मला सहज मिळतंय म्हणून कळत नाही। काय झालं, एक दोन तीन दिवसापूर्वी डोक्यामध्ये विचार आला, येते धुलीवंदनाच्या दिवशी काही कोणी कुठं जात नाही, येत नाही, कामही राहतात आणि ग्रहण बी होतं, या अनुषंगाने आपण एकत्र बसू बा, ज्याला निरोप देता आला तेवढा देऊन आणि गावातली सगळी मंडळी आपण इथं बसू असा हिशोब ठरला। त्यातले दादा आज मामाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, ते आम्हाला काय माहिती बरं ना। अहो हे काय भाग्य आहे द्यायचं का, ते न बोलवता एवढी मंडळी आली ना, देवच करून घेतो ते, आपल्याकडून काय होतंय। पण त्या अनुषंगाने आपले चिंतनही झाले, सकाळी 10 ते 12 चिंतन झाले, आता 2 वाजले, आपल्याला 3 लोक घ्यायचे, पुन्हा 3 ते 4 चिंतन करायचे। 3 ते 4 चिंतन झाले की मग मला इथं ग्रंथ वाचायला जायचंय। आपण जे परमार्थ करतोय हे याचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे। आपण नामस्मरण घेतलं काय 50 रुपयाची तर माळ आहे त्याला काय, असं नाही, त्याच्याकडे लक्ष द्या। तुमच्या आमच्यापर्यंत जो भक्ती मार्ग आला तो किती दुर्लभ आहे याचं महत्व तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे। परी ज्ञानोबा काय सांगतात बघा, परी निगमाचळ शिखरी। निगम, आगम आणि निगम 2 मार्ग आहे। आगम प्रवृत्ती निवृत्ती, निगम पूर्ण निवृत्तीवाद, शम दमादी साधने। निगमाचळ शिखरी म्हणजे आगम म्हणजे जे तुम्हाला आम्हाला दिसतंय ते, निगम म्हणजे निर्गुण निराकार असलेलं। निगमाचळ शिखरी, तुम्हाला जायचं कुठं आहे, आगमातून कुठं जायचंय तुम्हाला, निगमामध्ये जायचंय। आकारातून कुठं जायचंय तुम्हाला, निराकारात। आपले एक साधक होते आणि हालाकी त्यांना पहिले सगळ्या क्रिया व्हायला होत्या, बोध प्रबोध व्हायला होत्या, पण भाव काही प्रकट झालेले नव्हते, अनुभव काही नव्हता। आणि त्या गुरुने जे सांगितलं असेल ते सांगितलं असेल, आपल्याला काही माहित नाही। मग त्यांनी एक दिवस सांगितलंय, भाऊ तुम्ही आम्हाला पदरात घ्या, भाऊ आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, आता वय झालेलं आहे आणि आम्हाला खूप तळमळ आहे बाबा, आपल्याला बी ती गोष्ट कळायला पाहिजे। म्हणून आपण त्यांना नामही दिलं, प्रबोधही झाला। पण त्यांचं म्हणणं झालं की भाऊ मी रोज चिंतनाला बसतो। म्हटलं तुम्ही चिंतन कसं करता? त्यांनी सांगितलं मी कृष्णाची मूर्ती समोर ठेवतो आणि मग चिंतन करतो, मग माझं मन काऊन एकाग्र होत नाही। मग म्हटलं तुम्हाला अशी क्रिया सांगितली का? नाही म्हणे आम्हाला पहिल्या गुरुनं असं सांगितलं। म्हणजे झालं का पाणीपत? अरे बाबा माग काय झाले पाहू नका ना, पुढं जामीन आहे, तुका पुढं जे रीती सांगितली ना त्या रीतीनं करा। मग ते ऑलरेडी त्याच्यामुळं काय होतं, आमच्या मनामध्ये जे पहिलं पूर्वग्रह घुसलेला आहे तो निघत नाही, म्हणून आपल्याला चिंतन लागत नाही। तो आपल्या डोक्यातला पहिलं सगळं जुनं जळमट काढून टाकायचा। अगदी जर समजा घरामध्ये एक भांड आहे तुमच्याकडं आणि त्या भांड्यामध्ये 8 दिवसाचं पाणी, तुम्ही गावाला जायला होते, 8 दिवस नव्हते, त्याच्यात अर्धा हांडा पाणी फिल्टरच आणेल, पण
8 दिवस 15 दिवस झाले ना, तुम्ही डायरेक्ट जार आणून त्याच्यात वाक्या का नाही का? कारण त्याच्यात किडे झालेले त्याच्यात काय झालेले, जारचं जरी असलं ते किडे होते त्याच्यात, जारचं जरी पाणी असलं तरी किडे होते त्याच्यात. मग तुम्हाला ते पाणी, घाण पाणी काय करावं लागेल, काढावं लागेल, त्यावेळेस त्याच्यात स्वच्छ पाणी बसल. तसं अनंत जन्मापासून तुमच्या आमच्यामध्ये एक काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार अनंत जन्मापासून पाठलाग करताय, ते सोबतच आहे आपल्या. मग ते आपल्याला काढ नाही, मग कशाने काढता येईल, ते काढण्याकरताची ही रीत आहे. ते म्हणून त्यांना सांगितलं, हा मग तू आदूर राहिला दृष्टांत. मग त्याने सांगितलं, बाबा म्हणलं तुम्ही आकाराचं चिंतन करता तर मग जाशान कुठं, आकारातच. आता तुम्हाला जायचं कुठं आहे, तुमचं वय झालेलं आहे, तुम्हाला जायचं कुठं आहे, निराकारात. मग निराकारात जायचं तर निराकाराचं चिंतन करावं लागेल का नाही? तुमचा श्वास आकारात मोडतो का नाही? म्हटलं मग तुम्हाला नाम कशात आहे, बरं ठीक आहे. मग तुमचा जर श्वास आकारात मोडत नाही आणि मग तुम्ही जर त्याला, श्वास म्हणजे मी देव नाही, अवघडच वाटत ना. ते माध्यम आहे, साधन आहे, त्याला पकडून चालायचंय फक्त. वैतरणी नदीची नावाची नदी ऐकली नाही तुम्ही ग्रंथात काल, वैतरणी नावाची नदी. मग त्याच्यात एक गाय दान केली, त्याच्या शेपीला धरून जायचंय, तरायचंय ना तुला, मग काहीतरी साधन लागल ना. तसं तुम्हाला ब्रह्माची जर प्राप्ती करायची असेल, स्वरूपाची जर प्राप्ती करायची असेल तर त्याला पकडून करा. सद्गुरू काय सांगतात, त्याला पकडून करा. त्याला पकडून जर करशाल तर तुम्ही निराकारामध्ये जाशाल. तसं परी निगमाचळ शिकरी, निगमात जायचंय आपल्याला, आम्हाला आपलं माहेरच ते. आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेर म्हणजे तेच, आपल्याला जिथून आपण आलो तिथपर्यंत आपल्याला चालायचंय. त्याच्याकरता काय सांगतात ते निगमाचळ शिखर कुठं आहे त्याचं वर्णन करतात. उपनिषदार्थ नगरी, कुठं वर्णन केलं त्याचं, त्या ठिकाणाचं वर्णन उपनिषदामध्ये केलेलं आहे. मग आता तुम्हाला आम्हाला उपनिषद कळलं का? पण त्याचं वर्णन ते काय म्हणतात, जर तुम्हाला निगमाचळ शिखरावर जर जायचं असेल तर तुम्हाला उपनिषदाचा मार्ग धरावा लागेल. उपनिषदाचा मार्ग धरला, आहा जे ब्रह्माच्या एका हरी तयासीच कळे. तुम्हाला ब्रह्माच्या लाईनला येऊन बसावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला ते कळत. आता ब्रह्माच्या लाईनला कसं, त्याचा फोटो करायचा, मूर्ती करायची, त्याच्या लाईनला जाऊन बसायचं काय? मग कसं, ब्रह्माच्या एका हरी म्हणजे हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सगळ्यांना, शांतामाई बंडू बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, मारुती बाबा पर्यंत तुम्ही आले. तुम्ही बसले त्याच्या लाईनी, तयाशीच पावे, इतराला नाही सापडत. ते ह्या लाईन मध्ये, हरी म्हणजे हार म्हणजे लाईन, रांग, या रांगेत तुम्ही जर आले तर तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होईल, अन्यथा होऊ शकत नाही. मग आता जग किती या लाईनीत, ही जी आपण परंपरा सांगितली, ज्ञानोबरायांची परंपरा, तुकोबरायांची परंपरा, या लाईनीत आहे का तुम्ही? बघा ना, ब्रह्मा, व्यास, नारद, केशव चैतन्य, राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकोबराय आले का ब्रह्माच्या हरीत? इकडं आदिशंकर, आदिनाथ, उमा, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्ती दादा, ज्ञानदादा, मुक्ताई पर्यंत आलो का या लाईनीमध्ये. ब्रह्माच्या एका हरी तयासीच पाहावे, इतकं. मग ह्या परंपरेत जर आम्हाला घुसायचंय तर काय करावं लागेल? आता आपल्यापर्यंत आपण त्या लाईनीत बसलेली मंडळी, इथं जी बसलेली मंडळी सगळी या ब्रह्माच्या लाईनला बसलेली लोक आहे आपण. पण आपण काय करतो, आपण अनंत, आपल्याला जन्माचे संस्कार असल्या कारणानं आपल्याला ते करायची सवय लागेल आणि मग आपण तिकडं पळतो. ज्ञानोबा सांगतात, बाबा अरे ही गोष्ट प्राप्त व्हायला, निगमाचळ शिखराची गोष्ट प्राप्त व्हायला या विश्वामध्ये अनंत लोक निघालेली आहे, पण त्यांना त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. बघा ना काय सांगताय ते, मग अश्वयज्ञ कोडी की जे, अश्वमेध यज्ञ जरी केला त्यांना तरी त्याला ब्रह्माची प्राप्ती नाही होऊ शकत. अश्वमेध यज्ञामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करावा लागतो, त्यावेळेस ते होतं. किंवा रत्ने भरून पृथ्वी दिजे, या पृथ्वी भरून जरी तुम्ही रत्नदान केले
सुवर्ण रत्न दान केले तरी तुम्हाला ते मिळू शकत नाही. त्या लाईनला बसाय करता कोट जन्माचं पुण्य लागतं. एका अंगुष्ठावर तुम्ही तप जरी केले, अनंत जन्मापर्यंत जरी तप केले तरी तुम्हाला ही गोष्ट प्राप्त होऊ नाही शकत. ज्ञानोबराय सांगताय ज्ञानेश्वरी मध्ये त्याच अध्यायातल्या पुढच्या ओव्या या. सहस्र वर्ष जरी तप केलं तुम्हाला पण ते मिळू शकत नाही. खडकावर वर्षाच्या वर्ष जरी तप करून बसलो तरी आपल्याला ते मिळू शकत नाही. कसं तुम्ही आम्ही जी परमार्थ करतो ना, अरे चुकीच्या मार्गाने करतो. आकाशाला जर थापड मारली तर, आता या आकाशाला आपण थापड मारली, तुम्ही आम्ही जे करतो ना ते असं आहे, लागेल का त्याला? तुम्ही आम्ही जो परमार्थ करतोय त्यांना निगमाच्या शिखरापर्यंत जाता येईल का? नाही जाता येत. नाही. अरे तू जे करतोय ना ते चुकीचं करतोय. हो, आकाशाला आलिंगन दिल्यासारखं होईल किंवा घाण्यामध्ये दगड टाकल्यासारखं होईल. तू जे करतोय ना ते चुकीचं आहे राजा. तुला जर या निगमाच्या शिखरापर्यंत जायचं असेल ना, अर्जुनाला भगवान सांगतात, अरे अर्जुना तुला या जर निगमाच्या शिखरापर्यंत चालायचं असेल तर तुला या परंपरेमध्ये यावं लागेल. आणि या परंपरेमध्ये तुम्ही आम्ही सगळे बसलेलो आहे. चिंताचा बुद्धीचा निश्चय पक्का होत नाही, मनाचा निश्चय पक्का होत नाही. म्हणून अरे ब्रह्म जसेच तसं आहे, ब्रह्म सदा सर्वगत सम, तेथे अणु नाही विषम. देव नाही अशी जागा नाही, देव नाही अशी गोष्ट नाही, अणु सुद्धा नाही. जीवीची या जीवा, प्रेमा भावाची या भावा, तुझ वाचून केशवा अणु ना आवडे. काय सांगते विरई, काय सांगते गवळण बघा. देवा माझं असं मन रत झालेलं आहे, माझं मन असं एकाग्र झालेलं आहे का मला आता तुझ वाचून केशवा अणु ना आवडे. अणु सुद्धा आवडू शकत नाही या सृष्टीतला. इथपर्यंत आपण जसं 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 चिंतन करू, चिंतन करतो म्हणजे डोळे लावून बसणं म्हणजे चिंतन नाही. आपण घंटा बसतो, 1.5 घंटा बसतो, परंतु आपलं मन एकाग्र किती झालं, किती वेळ एका तासामध्ये द्यायचा आपल्याला विसर पडला याच्यावर चिंतन अवलंबून. एका तासामध्ये 15 मिनिटं द्यायचा विसर पडला तर 15 मिनिटं चिंतन झालं, पण 45 मिनिटं वाया नाही गेले. 45 मिनिटं काय झालं, मन पळत राहिलं विषयाकडं. आपल्याला काय करता आलं पाहिजे, एक फ्यूज काढता आला पाहिजे. चिंतनाला बसल्यानंतर त्या मनाला सांगायचं, तुझं सगळं काम झाले, सगळं काम झालं म्हणूनच बसलो का नाही, सगळं आवरेले म्हणूनच बसलो का नाही, पण ते मन आपल्याला कामाला लावतंय. हे राहिलं त्याला सांगायचं सारं झालेलं आहे, आता मला फक्त चिंतन करू दे. तुला या ठिकाणी एकच गोष्ट करायची आहे, काय? चिंतन आहे का चिंतन. मग चिंतन आपण करतो का कोणी करून घेत? हा बोल तू बोलच बोल. आपण करत नाही, भगवंतच आपलं चिंतन करून घेतो. कोणाच्या शक्तीनं श्वास आत घेऊन राहिलो आपण, मग ज्याच्या शक्तीने घेऊन राहिले ती गोष्ट मी आहे. किती सोपं आहे म्हणायला, सोपं आहे, पण ज्याच्या शक्तीनं मी घेतोय ना त्याच्यावर अनन्य व्हायला पाहिजे. मी नाही घेत, देवा माझं काम काय आहे, मला सांगितलेलं काय सांग, पाठला काय करू, त्या मनाला पाटील करायचं. ते सांगितलं ना तुला सद्गुरूंना, ज्या रीतीनं सांगितलं ना ती रीत तू कर. फक्त तू बाकीचं डोकं लावत बसू नको, तिथं मनाला सांगायचं ज्या रीतीनं सांगितलं त्या रीतीनं करा तुम्ही. काय होतंय, मजूर लोकच आपल्याला काम सांगायचे. आठीवर पाणी आणून द्या, रोप संपलं कॅरेट आणून द्या, म्हणजे आपण त्याला कामाला लावलं ते ना आपल्याला कामाला लावलं. लक्षात येऊ राहिलं तुम्हाला? मला दृष्टांत काय सांगायचं आहे, मनाला आपण कामाला लावायला पाहिजे का मनानं आपल्याला कामाला लावायला पाहिजे? ज्ञानोबराय सांगतात ना, इंद्रिया सवडी लपू नको. नाही, मन स्वतः पुढं नाही येत, ती मध्यस्थी ती इंद्रियाला पुढं करतात. पाठीला कळ लागली, कोणा सांगितलं? पाठीला कळ लागली, पाठीला कळ लागली. कळ कोणाला लागली? दुसऱ्याने शाळा दिली, कळ कोणाला लागली? मग त्याला सांगायचं तू गच राह.
ज्याच्या पाठील कळ लागली तो पाहून घे. ते कंबर जाणी कळ जाणी आपल्याला घेणं काय आहे? एक साधू होते संन्यासी महात्मे, विधी असते तिथले महात्मे, आणि त्या महात्म्यांनी काय केलं, गावामध्ये एका ठिकाणी भिक्षा मागितली. त्यांचं व्रत होतं, मी एकाच ठिकाणी भिक्षा मागितली, दिली तर ठीक आहे, नाही दिली तर उपाशी राहायचं. तर त्या माऊलीची तिथं भगवती भिक्षा आणली, त्या माऊलीनं दिली. तिला काय असेल शिळं पाकं ते दिलं, त्यानं घेतलंय, एका झाडाखाली गेलंय. त्यानं काय केलंय, ती भाकर जी होती ना, ती चटणी आणि भाकर, ती भाकरचं फडकं घेतलंय आणि असं वर बांधून ठेवलंय त्या झाडाला. त्याला वाटलं आपलं चिंतन झालं का, आपण काय करू, सोडू आणि खाऊन घेऊ. त्यांनी तेवढी भाकर त्या झाडाला बांधली आणि ते खाली आसन टाकलं. विदेश तिथले महात्मा चिंतन करायला लागतं बरं का, डोक्यात भरम नका घालू आणखीन. नाही विदेश झाला का काही करायचं नाही राहत. नाही 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 मनावर बुद्धीवर आवरण कधी येईन सांगता येत नसतं, आणि तेवढं आवरण दूर कराय करता ती गोष्ट असते. मग काय झालं, ते बसले ध्यानाला. पहिलेच विधी ध्यानाला बसले, देहाचा विसर पडला, परिपूर्ण विसर पडला. तिथे एक कुत्र आलं आणि ते कुत्र त्यानं पाहिलं, पण त्याला काही बरं त्याची काही झेप जाईना. त्यानं काय केलंय, त्या महाराजाचा मांडीचा लचका तोडला. लचका तोडला, ते मांस त्याच्या तोंडात आलंय, त्यानं ओढलं, ते खात होत. हा महात्मा बसेलच ना बसेलच, त्यानं अख्खी मांडी तोडून खाल्ली कुत्र्यानं. काय साठी सांगू राहिलो, बारीक लक्ष द्या. दृष्टांत वेळ नाही घालावे करता, चिंतन का लागत नाही त्याचा दृष्टांत द्या. मांडी लचके तोडले, खात होते. पोरं ढोरं चारायला आले. तिथे आल्यानंतर ते आता ऊन झालं म्हणून सावलीला ढोरं आणले. त्यानं महाराज बसले होते, त्यानं पाहिलं, अरे बापरे, ते रक्तभंबाळ, त्याची सारी लुंगी रक्तानं भरलेली, आणि महाराज तर डोळे लावून बसले, आणि कुत्रं तर ते मांस तोडून राहिलं. त्यानं त्या कुत्र्याला हकललं, आणि हकलल्यानंतर हलवलंय महाराजला. स्वामी काय करू राहिले तुम्ही, कळत आहे तुम्हाला? अरे अख्ख्या कुत्र्यानं मांडी पोखरली, तुमची खाल्ली ना, तोडली ना. काय म्हणा ते महाराज उठल्यावर, अरे कुत्ता जाने चमडी जाने, मी चमडी नाही ना, दे आपण आहे का नाही. इतकी स्थिती चिंतनामध्ये आपल्याला सहज आली पाहिजे. आपण देव नाही, मग येऊ द्या ना, पाठीत चमक निघू द्या, हृदयात चमक निघू द्या. हृदयात जरी चमक निघली तर कुठं जाईन, बसेल कुठे, स्वरूपाच्या ठिकाणी जाईन. कुठं, अंतकालेच्या मामे व स्मरण मुक्ता कलेवरम, काळाला माझं स्मरण करशील, माझ्या स्वरूपाला पात्र होईल. मग चिंतनामध्ये आता आपण चिंतन सगळी करणारी मंडळी, बुद्धीचा निश्चय का होत नाही? हीच गोष्ट मी का वाटत नाही? वाटतं का अजून काही मी वेगळा देव वेगळा वाटत ना? तसं नाही व्हायला पाहिजे. चिंतन एवढ्या करताची अंतर कमी करण्याकरता बुद्धीला मनाला सतत सांगता आलं पाहिजे आपल्याला, तिथं सतत त्याच्याकरता तर धार पाहिजे बुद्धीला. त्याच्याकरता मन सतत सत्संगतीत पाहिजे, सत श्रवणात पाहिजे, सत चिंतनात पाहिजे. चिंतन म्हणजे डोळे लावून बसणं म्हणजे चिंतन नाही. तुम्ही असं बी तुमची संसारिक कामं करता करता, आता शेतात हे पाणी भरताय, तुमचं मन चिंतन करू शकतं ना. तुमचं मन नको ते चिंतन केल्यावर चिंतन कसं लागल तुमचं? पाणी भरताना सुद्धा मन कुठं पाहिजे? बारं दिलंय, काय काम आहे मनाला? त्याला तिथंच आम्ही जिथं तिथं देव, आणि त्या ठिकाणी त्याला नेता आला पाहिजे, दृष्टी गोचर होता आला पाहिजे. हे डोळे पाहतात ते दृश्य आहे, पण हृदय अनुभवते ते दर्शन आहे. हृदयातून आपण स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. आताही तेच आहे, बाहेरही तेच आहे, आपल्यातही तेच आहे. त्याच्याकरता बुद्धीचा निश्चय पक्का व्हायला पाहिजे. आपण इंद्रियाच्या सवडी लागतो, माझे गुडघे दुखते, माझं कंबर दुखतं, अंग भरून आलं का नाही, तसं नाही करायचं. आपण बुद्धीचा निश्चय पक्का करायचा. इतकं भाग्य आपलं थोर आहे ना. ब्रह्म चालतं बोलतं ब्रह्म आपल्यामध्ये राहिलं, आपल्या सोबत जेवले, आपल्या सोबत त्यांनी सगळ्या क्रिया केल्या, कळाले का? मग आता कधी कळत? बुद्धीचा निश्चय पक्का करायचा. अरे आपण साधे सुद्धा परंपरेतली माणसं नाही ना. ब्रह्माच्या एका हरी, आम्ही कोणाच्या हरीत बसलो, लाईनीत बसलो, ब्रह्माच्या लाईन मध्ये बसलो, तर मग आपल्याला आता आपल्या मनाचा बुद्धीचा
मनामध्ये विकल्प सुद्धा नाही यायला पाहिजे. कुणी जरी येऊन सांगितलंय तो घरामध्ये असं असं आहे तुझ्या, आपलं मन विचलित नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला सपूनच पाहावं लागत ते काऊन असं ओरल नाही वाटलं पाहिजे. नाही ना, अरे ब्रह्माला सोडून या विश्वामध्ये काही नाही. आणि आपल्याला जो त्रास आहे तो आपल्या कर्माचा आहे. आणि कर्म साधू संताला सुद्धा चुकले नाही, देवाधिकांना चुकले नाही. पण ते बघा तुम्ही, आता काल आपण ऐकलं ना स्वर्गारोहण मध्ये, का पांडवाला सुद्धा चुकलं का? नाही चुकले ना. पण एवढ्यामधून आपल्याला घ्यायचं काय? ऐकत कोणाचा होता देव? द्रौपदीचं. द्रौपदीनं जेव्हा हाका मारली देव आले का नाही? देव नीच धामाला गेला. देव नीच धामाला जरी गेले तरी द्रौपदीसाठी धावणे आले का? मग तो हातापाय टांगड्या येईन का? कोणाच्या तरी रूपानं येऊन प्रभू आपलं कार्य करत राहतो. तो प्रभू आपल्याला ओळखता आला पाहिजे, ते आपल्याला कळालं पाहिजे हे कोणी केलं. काय झालं? भानुदासांच्या कुळामध्ये पैठण क्षेत्रामध्ये दासोपंत नावाचे एक विद्वान होऊन गेले. फार मोठे महात्मा होऊन गेला. आणि ते जे दासो त्या काळामध्ये मुघलांचं साम्राज्य होतं. आणि ते तिथं सावकारकी करत होते. म्हणजे त्यांचे जो शेतसारा जमा करायचं काम त्यांच्याकडे होतं, दासोपंतांकडे. मग ते सगळा शेतसारा जमा करायचे गोदामा. पहिले शेतसारा म्हणजे पैशाच्या स्वरूपात नव्हता, अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये होता. मग ते सगळे धान्य गोदाम गज भरून ठेवले त्यांनी. ते लोक गोळा करायचे, धान्य गोदाम गज भरून ठेवले. पण ते दत्त उपासक होते. नाथबाबांची परंपरा दत्त उपासक आहे, म्हणून तर आनंद संप्रदायाचे लोक म्हणते ते. अरे आनंद संप्रदाय कालमध्ये हेच कळत नाही घ्यायला. मग काय झालं? 3 वर्ष पाऊस नाही पडला. लोक अन्न करता त्राईमाम व्हायला लागले. पहिले काही एवढं पिकत नव्हते आणि ते गोदामाचे गोदामा भरलेले होते आणि ते सडून चालले ना. लोक म्हणायचे राजाला, तो राजा निजाम होता, तिकडून आदेश आल्याशिवाय काही करावं लागत नव्हते. त्याच्यापर्यंत निरोप गेला, 3 वर्ष झाले पाऊस पडला नाही, लोक त्राईमाम झालेले अन्न पाण्याकरता. तुम्ही जे तुमच्याजवळ साठवलेलं अन्नधान्य आहे ते तुम्ही त्यांना परत द्या, लोकांना द्यावा, नंतर लोक तुम्हाला देतील पिकल्यावर. पण ते द्यायचा नाही तो राजा. तर दासोपंतांना एक मुलगा होता, दिगंबर पंत. त्यांचा मुलगा दासोपंत, दिगंबर पंत होते. त्यांची समाधी, दिगंबर पंताची समाधी कुठे आहे? चोखामेळ्याची समाधी मंगळवेढ्याला आहे दिगंबर पंताची समाधी. दिगंबर पंताची समाधी कुठे आहे? मंगळवेढ्याला आहे. तुम्ही होते ना बाबा आपल्या सोबत, आपण गेलो ना दिगंबर पंताच्या समाधीवर. आपण चोखोबांचं दर्शन घेतलं, दिगंबर पंताचं दर्शन घेऊन आपण कार्यक्रमाला गेलो. दिगंबर पंत तिथले. आणि मग त्या दिगंबर पंताला काय केलं, छोटा मुलगा होता 5 वर्षाचा, आणि तो त्यांना सांगायचा तुम्ही जे कर्म करताय ना ते चुकीचं करताय. लोक अन्ना करता मोर राहिले. त्याला गंज होतं त्याच्या घरी. आता ते स्वतः तिथं कामाला होते, त्यांच्या घरी भरपूर अन्नधान्य होतं. त्याच्या घरी त्याला 3 टाइम जेवायला भेटत होतं त्या दासोला. तो वडिलांना सांगायचा, दादा तुम्ही हे चुकीचं करताय, लोकांचं अन्नधान्य लोकांकरता मोकळं करा. पण त्यांनी सांगितलं बाबा तसं नाही, सरकारचा नियम आहे, त्या नियमानं वागावं लागतं. आपण जर केलं तर उद्या आपल्याला सजा होऊ शकते, राजा आपल्याला मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म करा. वडिलांना इतका हट्ट केला त्या दासोना, स्वतःच ते पूर्ण अन्नधान्याचं पोटर खोलून दिलं. खोलल्यानंतर काय झालं, लोकांनी इतकं धान्य नेलं घरी. 8 दिवस अन्न नाही ना, त्या लोकांना किती आनंद झाला असेल. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दिगंबर पंताबद्दल आदर आणि कदर तयार झाली. सगळं गोदाम लुटून नेलंय आजूबाजूच्या लोकांना, पंचकृषीच्या. सगळ्यांना आनंद आला, सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. पण राजाला कळालं, आणि राजा बिदरचा राजा येतो, निजाम नाही, बिदरचा राजा. तिथून पुढंच विजयनगर नावाचा राजा तिथं. मग त्या राजानं काय केलंय, हे केलं, फरमान सोडलं, सैनिक पाठवले, दिगंबर पंताला कैद करून आणा. घेऊन गेले दिगंबर पंताला. किंवा छोटा मुलगा म्हणजे मला येऊ द्या तुमच्यासोबत.
आता त्या सैनिकांनी सांगितलं दिगंबर पंताला हे कृत्य करायला त्यांचा 5 वर्षाचा मुलगा आहे, तू जास्त हुशार आहे, तू जास्त डोकं लावतो, त्याच्या आग्रह खातर त्यांनी हे गोदाम खोलून दिलेलं आहे. तुम्ही एक काम करा, दिगंबर पंताच्या ऐवजी दिगंबर पंताच्या पोराला तुम्ही शिक्षा करा. मग त्यांनी काय केलं, दिगंबर पंताला बोलवलं आणि सांगितलंय जी गोष्ट त्यांच्याकडून पूर्ण होणार नाही अशी गोष्ट सांगितली दिगंबर पंताला. 5 लाख सोन्याच्या मोहरा आणा 15 दिवसाच्या आत, ती भरायच्या आणि तुमचा मुलगा घेऊन जायचा, तोपर्यंत तुमचा मुलगा कैदेत राहील आमच्या. या एवढ्या सगळ्या शेतसाऱ्याचं मूल्य 5 लाख सुवर्ण मोहरा. आता दिगंबर पंत म्हणतात आपण मरणाची घरी, आपण लोकांची इकडे चाकरी करतो आणि एवढ्या 5 लाख सोन्याच्या मोहरा कधी येईल, मला दृष्टांत कायसाठी सांगायचा, थोडं बारीक लक्ष द्या. मग याला दासूला जेलमध्ये टाकलं, त्याला सगळं सुविधा होत्या, खायला प्यायला सगळं द्यायचे, पण त्यांची जी मौलवी होते ना ते जायचे आणि त्याचं डोकं खायचे. काय पडेल तुमच्या धर्मामध्ये, तू या धर्माचा प्रचार कर, मुस्लिम धर्म स्वीकार. त्याने सांगितलं मला तुमच्या धर्माची काही गरज नाही, माझा धर्म श्रेष्ठ आहे, स्वधर्मे निधन स्त्रिय परधर्म भयावह. माझ्या शास्त्रानं सांगितलेलं आहे माझा धर्म श्रेष्ठ आहे, मला दुसऱ्या धर्मात यायचं नाही, काही गरज नाही. तो अगदी तो चिंतन करायचा दास. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तात्रयाचं ध्यान वडील करत होते तो पण करायचा. त्याला माहित नाही पण तो त्या नामाचा जप करायचा, अहोरात्र जप करायचा. त्याला ताण माहित नाही, भूक माहित नाही, त्याला त्या राजाशी काही घेणं नाही. तो आता 15 दिवस त्याला माहिती होतं आपले वडील आणू शकत नाही आणि या मोहरा भरू शकत नाही आणि आपण सुटू शकत नाही. 16व्या दिवशी दासो मुसलमान होणार. मग काय झालं, इकडं यांना चिंता लागून गेली. 14 दिवस निघून गेले. आता 15वा दिवस उगला. त्यांनी सांगितलं भगवंता अवधूता आता आमचा दास मुसलमान होणार. अरे आम्ही तुझ्याकरता एवढे धर्माचं कार्य केलं आणि असं संकट तू आमच्यावर आणलं, अरे कोणत्या जन्माचं कर्म असेल. त्यावेळेस नाईलाज झाला. शेवटी गरीब प्रभू जवळ रडत बसले, दरबार भरवला आणि राजानं विचारलंय दिगंबर पंत आलेली आहे का. कोणीच नव्हतं दिगंबर पंत. 3दा विचारलंय दिगंबर पंत आले का, दिगंबर पंत आले का, नव्हते. नंतर राजानं सांगितला का या दासोच्या 5 लाख सोन्याच्या मोहरा भरून देणारा आणि दासोला सोडणारा कोणीतरी आहे का. असू शकते ना, तो जरी नसला तरी कोणीतरी आहे का. राहते नाही त्याचे सगळेच नाही राहत, पेटून द्यायला साऱ्यात ही जर कोण नाही राहत ना, पण एखादा दास असेल ना. मग त्यांनी सांगितलं का बा कोणी आहे का असा शब्द निघाल्या प्रभूना ते रूप धारण केलं. त्या कुटडी हातामध्ये धरली 5 लाख सोन्याच्या मोहराची आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या राजा पुढे गेले. सांगितलं राजा मी दासोला सोडायला आलेलो आहे. त्यांनी सांगितलं तुझं नाव काय. त्याला घेणं काय तुला तुझ्या नावाशी, तुला 5 लाख सोन्याच्या मोहरा लागेल त्या मोजून घे, याच्यात एक बी जादा असली तर तुला देणार नाही, कमी असली तर माझ्याकडून मागून घे. 5 लाख सोन्याच्या मोहरा मोजून घेतल्या आणि दासूला सोडलं. पण राजाने विचारलंय तुमचं नाव सांगा. त्यांनी सांगितलं माझं नाव दत्ताजी भास्कर. काय नाव सांगितलं, दत्ताजी भास्कर आहे. सोन्याच्या मोहरा मोजल्या, दासू मोकळा झाला आणि दासू त्या दरबारातून बाहेर निघाला. विचार करतोय माझ्या आई बापानं मला सोडलं नाही आणि त्यांची परिस्थिती नव्हती, ती सोडू शकत नव्हते. घरी आला. आल्यानंतर वडिलाला पहिले विचारलं बाबा. मुलगा समोर बघितल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. त्याने सांगितलं बाळ अरे तू उद्या मुसलमान होता, माझ्याजवळ पैसा नाही, कसा फिरणार, पण तू सुटला कसा. त्याने सांगितलं मी सुटलो कसं ते बाजूला राहू द्या, पण मला पहिले सांगा दत्ताजी भास्कर नावाचा माणूस कोण आहे. त्यांनी सांगितलं आपले काही पाहुणे नाही, कोणी जवळचा नातेवाईक नाही. बाबा मला त्यांचं नाव म्हणजे मला त्याचा शोध घ्यायचा आहे. दासूने घरावर तुळशी पत्र ठेवलंय. नाही बाबा मी आता तुमचा नाही, ज्या अर्थी तुम्ही मला सोडू शकले नाही त्या अर्थी मी तुमचा नाही. मला दत्ताजी भास्करचा शोध करायचा आहे आणि त्या दत्ताजी भास्करच्या शोधासाठी तो दासो निघालेला आहे. त्यांना फक्त तेवढंच त्याच्या डोक्यात जे होतं ना भजन,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याला कळून चुकलंय दासोला, हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा अवधूत दत्तात्रय येऊन माझे पैसे भरवले, हुंडी भरली आणि मला सोडवलंय. आता मला त्याच्याशिवाय पर्याय नाही. कोण सोडवते तुम्हाला? आम्हाला कोण सोडवतो? तोच सोडवतो. पण दासूना घरी पुन्हा पाय न देता दासूनी त्या दत्ताजी भास्करच्या शोधाला निघला. अजूनही दत्ताजी भास्कर सापडला नाही दासो. कोण होत तो? कोण आला देवदारी? ओढही कोणामुळं? अरे मारुती बाबा आले, राहिले, आम्ही फक्त वर्णन करायला राहिलो. आम्ही फक्त माग बोललं तर राग येतात. आम्ही फक्त किडे पाडायला माग राहिलो. बाबाच्या काळात असं होतं, बाबाच्या काळात असं होतं. कसं होतंय बाबाच्या काळात? कोणी बुद्धीचा निश्चय करायचा? काय सांगितलंय बाबाने? हे सांगितलं काय? जे सांगितलं काय 5 वर्षाच्या लेकराला जर देव कळत असेल तर आम्हाला कळू नाही का? त्याला कळालं मला सोडवणारा या तेथे कोणी सोडविना. कोणीच मला सोडू शकत नाही या विश्वामध्ये. सोडवणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ भगवान परमात्माच आहे. म्हणून कर्म चांगली करा, जीव दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना ठेवा. काही गरज नाही आपल्याला मी पहिलेच सांगितलंय तुम्हाला, आपल्याला जो त्रास आहे तो आपल्या कर्माचा त्रास आहे. आपल्याला या विश्वामध्ये कोणी तुम्हाला माईचा लाल निर्माण नाही झाला का तो तुम्हाला त्रास देऊ शकेल? नाही देऊ शकत. हुंडी मिळत्या, त्या नरसिंह त्याची हुंडी देवानं भरवली. चोकोबाचे ढोरं वळले. सज्जन काय संघ मास विकू लागला. आज तुमच्या संघ वार कोण देत आहे? आज तुमच्या संघ धोने भांडी कोण करतय? तोच माझा विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा करतो. पण आमचा बुद्धीचा निश्चय होत नाही. आपण किती भाग्यवान लोक आहोत याचा विचार करा. आम्हाला आपल्या सद्गुरू मारुती बाबांनी आपल्याला ब्रह्माच्या लाईनला नेऊन बसलं. इतकी सोपी गोष्ट नाही. नाम तुम्हाला आम्हाला सहज मिळालं हे फक्त त्या सद्गुरूची दया आहे. त्या मारुती बाबांना दया. ते अहो कुठला संबंध आहे? कधी आपण पाहिलं असतं? मला तर स्वप्नातही इतकी गावं नव्हती आपल्या. पण कसा महात्मा आला? कुठून आला? किती दिवस तुम्हाला आम्हाला लाभले? आणि त्या महात्म्यानं आपल्याला स्वस्वरूपापर्यंत घेऊन जायचं ज्ञान दिलं असेल तर स्वरूपाकडे चला ना. आपण जे नामस्मरण करतोय त्याला रीती का नाही? त्या रीतीनं करतो का नाही आपण? म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा घेऊन की जो धांदा काय? म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा सांडून की जो धांदा हे असो नुसदा दृष्टा दृष्टी जो. अरे म्हणून ब्रह्म नाम नामाला विसरू नका. नामाला विसरू नका म्हणजे कोणाला विसरू नका. चालूही ना तो नाम म्हणजे शब्द देहावर आहे तोपर्यंत शब्द. चिंतनाला बसलो की अक्षरची अव्यय निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी. कुठपर्यंत नेऊन ठेवलंय सद्गुरूंना आपल्याला? कधीतरी आपण विचार करतो का? का शुल्लक या गोष्टी मायाजाळामध्ये आपण गुंततोय? एक ताई आता नाम घेतलंय ती ना, 1-2च महिने झाले नाम घेऊन. इतके भयानक पुढचे अनुभव सांगते. पण काहीतरी आता करता येत नाही. आता जर करावा तर मागच्या जन्मातली साधना अधुरी राहिली. तेव्हा असंच घेतलंय, सोडून दिलंय. किंतु पिंतु बिंतु परंतु किंतु परंतु रिकामी धंदे करता 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 साधना अधुरी राहिली. पुन्हा जन्माला आली. नाम घेतल्या तिला पुढचा अनुभव प्रकट झाला. पण तिला आता करता येतं घास. आता घासल्याशिवाय द्यायचा विसर पडणार नाही. त्यावेळेस नाही घातल्या म्हणून जन्म भाग्य चांगलं सद्गुरू मिळाले. आता भाग्य चांगलं महात्मे चांगले मिळाले. आता मग आता पुन्हा ते धंदे करायचे पुन्हा जन्माला यायचं का? पुढच्या जन्मात भेटूच याची काही गॅरंटी का? मिळेलच याची काही गॅरंटी का? मग आता मिळाले तर सोनं नाही करायचं का? पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा 84 लाख घेऊन याला धाडकाच, मग पुन्हा माणसाच्या जन्माला यायचा, पुन्हा हे धंदे करत बस नाही ना. आता मिळाले ना, संसार करायचा नाही असं नाही. अतिशय आनंदानं आपले महात्मे सांगतात ना, भाऊकीपेक्षा टीचीच संसार करायचा. देव कळून देव करा ना. देव कळाला की नाही? मग आपल्या जीवनाचा आनंद कोणा घ्यायचा? आता घ्यायचा. आता आपण नाही म्हणत का हो आता काल रात्रीच विषय झाला ग्रंथात.
सारं घर भरलं आणि त्यावर आता खाऊन नाही दिलं. आता काहून खाऊन देईन? जेव्हा खायचं तेव्हा नाही खाल्लं ना, आता काय खाऊन देईन देव तुला? मग जेव्हा खायचं तेव्हा खात नाही. मग आता सगळं चांगली घडी झाली बा, सगळं व्यवस्थित आहे बा, घरी भरपूर आहे बा, पण मग काय देवानं घेऊन गेला देव. अरे असंच राहतं खरं. आता आपल्याला मिळालं ना मायबाप, आता समजून घ्या. सद्गुरूला, भगवंताला एकच सांगा, धनधरी बाबा दूर नाही आपल्यापासून. नाही 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 नाही. जसं द्रौपदीला भगवान परमात्मा ज्यावेळेस स्वर्गाला निघाली पांडव, द्रौपदी सोबत होती. ज्या वेळेस भगवान निजधामाला गेलेली होती माहितीये, तरी पण ज्यावेळेस द्रौपदीला अडचण आली त्यावेळेस भगवंताने येऊन तिची अडचण दूर केलेली. मग देव काय आता द्रौपदी जर म्हणली असती का आता कृष्ण मी आला आता मला काही देणं नाही ना. आजही सद्गुरू आपल्या करता जसेच्या तसे आहे. तुमची अंतकरण किती निर्मळ आहे, तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे, त्याच्यावर तुम्हाला त्या गोष्टीची प्राप्ती. आणि जिथं स्वरूपाची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल ना, तर त्या स्वरूपाच्या प्राप्ती करता सद्गुरू शिवाय स्वरूपाची प्राप्ती शक्य नाही. तुम्ही ऐकलं ना, गुरुद्रोह गुरु निंदाचे काय काय पाप होतात हे तुम्ही ऐकले ना. माझं मत नाही, ते शास्त्राचं मत आहे. शास्त्रानं ते हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं मत आहे. मायबापा हो, चांगलं भाग्य आहे आपलं. चांगल्या महात्म्यांच्या सहवासात आपला जन्म झाला. नामाच्या सहवासात राहा. जितकं जितकं तुम्ही नामाच्या सहवासात राहाल, सतसंगतीत राहा. ज्या साधकाजवळ बसलो तिथं नामाचाच विषय निघला पाहिजे. तिकडं उगं दुसऱ्या गाव धुत नाही बसायचं. काही गरज नाही पडली आपल्याला. कोणाच्या निंदीची गरज नाही आणि कोणाच्या स्तुतीची आपल्याला आवश्यकता नाही. नाही ना. आपल्याला निंदा जरी करायची असली तर देवाचीच करायची, स्तुती करायची असली तर देवाचीच करायची. जाणून नेनती करी माझे मन, तुझी प्रेम कोण देवनिया. मग मी व्यवहारे असे न वर्तत, जेवी जळा अंत पद्मपत्र. ऐकोनी ना ऐकी निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. देखुनी ना देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीची इलिया जीवी. ज्ञानोबा सांगतात नाही ना, तुकोबा सांगतात अरे नाम मिळालं ना, नामाचं स्मरण करा. सोपं आहे ना. तुम्हाला कामधंदे पुढायची कामच नाही ना, चालता बोलता करता येतंय तुम्हाला. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझी, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. दोन्हीच कोण सांगितले? एक सांगायला पाहिजे. तिथे सद्गुरु तुमचे पाय एक असं म्हणाल. दोन्ही कोण? दोन्ही आणि सारखे पाहिजे. सम पाहिजे. सम दृष्टी काय? समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. तिथं आपली वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. तिथून आपण तुम्ही कुठेही जा, परब्रह्माची ओळख तुम्हाला दिली की नाही करून झाली ना. तुम्ही जगातल्या एखाद्या माणसाला म्हणून बाबर हा देव पागल म्हणणार नाही ते आपल्याला, है नाही. पण रीतीनं गेला तर देव की पण रीत लागते त्याला. बरं उघड परब्रह्म आहे कळतं का? जगामध्ये भरून उरला का नाही? देव नटला नाना पडी भरून उरला चाराचारी. मग तिथं किती लोकांना कळतं देव उघडा आहे, कळत नाही. तुम्हाला आम्हाला मायेचं आवरण आलेलं आहे, पगडा आलेला आहे. आणि तेवढं मायेचं आवरण दूर करता चिंतन, नामाचं चिंतन, आत्म्याचं चिंतन करा. आत्म्याचं चिंतन म्हणजे जी रीत सांगितली त्या रीतीनं चिंतन करा. बुद्धीचा मनाचा निश्चय दृढ करा. अहो लय भाग्य आपलं चांगलं आहे, खूप भाग्य चांगलं आहे. आपल्याला सद्गुरुनाथांनी एवढे मोठे उपकार केले ना. काय होतंय, आपण साधना करतो, पण साधना करत असताना आपल्याकडून काही थोड्या बारीक बारीक चुका होतात. लय मोठ्या नाही होत, पण बारीक बारीक चुका होतात. क्षणाचा राग येतोय माणसाला, क्षणाचा राग असतो. पण क्षणाचा राग काय झालंय, उद्दालक नावाचे ऋषी, तुम्ही ऐकलंय त्या दिवशी ग्रंथामध्ये, उद्दालक नावाचे ऋषी इतकं 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी. 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मुसमुशीत तप्पा तेजस्विता जीवनामध्ये तयार झाली. पण काय झालं, स्वतःच्या मुलाला शाप दिला. थोडा पूजेमध्ये सामग्री आणायला लेट झाला, शाप दिला का नाही. दिल्यानंतर अख्खी तपश्चर्या वाया गेली का नाही. मग एवढे 60,000 वर्षाचं चिंतन काय कामाचं राहिलं. म्हणून थोडीशी काळजी घ्यायची. काही संसारामध्ये आपलं नुकसान होत नाही, काही होत नाही.
विनाकारण नाही रागायचं. अगदी आपल्या अंतःकरणाला थोडं शांत, निवांत, एकांत आणि दांत ठेवायचं. काही होत नाही नुकसान या सृष्टीमध्ये. अरे आपण काही आणलंच नाही तर नुकसान व्हायचा प्रश्न येतो कुठून? आणि काही नेणारच नाही तर नुकसान काय व्हायचंय तुमचं? मला सांगा बरं. या सृष्टीमध्ये येताना काही आणलंय काय सोबत? नाही. आणि जाताना काही न्यायचंय काय सोबत? हे सगळं माहिती आहे. फक्त बुद्धीचा निश्चय होत नाही. त्याच्याकरता विवेक कांडणी कांडते साजनी. विवेक कांडायचा, सतत विवेक जागा ठेवायचा आहे. मनाला, बुद्धीला लगम लावायचा आहे. मनाला सांगायचं जिथं जिथं मन गेलं तिथं माझा प्रभू उभा आहे. तोच उभा आहे. दिसायला तुम्हाला झाडं झुडं दिसतात, माणसं दिसतात, भिताडा दिसतात, तर ते ब्रह्मच आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. उघड ब्रह्म आहे. फक्त आपलं आवरण दूर करायचं, मनाचं, बुद्धीला सांगत राहायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट मन मारावं लागते. मनाच्या विरुद्ध जाऊन कार्य करावं लागतंय. मन म्हणतंय नको बसू चिंतनाला, तर बसावं लागतं यंगराटाने. मन म्हणलं बैस तर मग चांगलीच गोष्ट आहे. मन म्हणतं उठ का, त्याला म्हणायचं बैस 5 मिनिटं अजून. ते म्हणतंय उठ, ते 5 मिनिटं एका मिनिटात करतोय. झाले ते 5 मिनिटं, पण त्याला सांगितलं थांब 5 मिनिटं, थांब 5 मिनिटं, थांब 5 मिनिटं. असं करता 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 त्याला एकदा त्या नामाची गुढी लागली ना मनाला, त्यावेळेस त्याला सहज सहज ती क्रिया प्राप्त होईल. अरे ब्रह्मानंद एवढा मोठा आहे या सृष्टीमध्ये, एवढा आनंदाचा कंद येतो भगवान परमात्मा. त्याची प्राप्ती आपल्याला या देहामध्ये करून घ्यायची. एवढ्या करता आपल्याला हा देह फक्त आणि फक्त माणसाची योनी फक्त भगवंत प्राप्ती करताच आहे, संसारा करता नाही. पण आपण करतो ठीक आहे, हरकत नाही. देव म्हणतो ठीक आहे करायचं ना कर बाबा, पण अधिष्ठान मला मान. अधिष्ठान तथा करता कारणंच प्रतिविधान. अधिष्ठान मला मानलं पाहिजे. मला सोडून या विश्वामध्ये काही नाही. म्हणून नामावर आनंद व्हा. बुद्धीचा निश्चय पक्का करा, मनाचा निश्चय पक्का करा. काही गोष्टी नामधारकानं पाळल्या पाहिजे. राग येतो तुम्हाला आमचा, पण मी बी बदलून घेतलंय. आता कालचं कीर्तन तर लगेच थंड झालं, जगाच्या दृष्टीनं लय थंड झालं कीर्तन कालचं. असंच करणार आता इथून पुढं. ते लय चिरकून काही लोक संन्यास घेणार नाही, पण एक तळमळ असते. आपल्याला मिळालं ना. मला एका साधकाचा फोन आला, बाबा तुम्ही लय चिरकू बोलत हो म्हणे, जगात काय परिवर्तन होणार आहे, तुम्हाला तुमचा जीव जळवतो आणखी. अरे म्हटलं नाही, पण आपल्याला तळमळ असते. अरे एवढा चांगला मार्ग जीवनात आला आणि एवढा सोपा मार्ग आहे ना. श्रीपाद बाबा सांगायचे अरे इतका सोपा मार्ग ना, तुम्ही जर ब्रह्म होता येतं. हिमालयातल्या लोकांना विचारावर, जे तुम्हाला अनुभव आले ते विचारावर. हिमालयाच्या लोकांना त्याच्या अंगावर काटा यायला बर्फात बसावं लागतं, बर्फात. आणि ज्या दिवशी त्याच्या अंगाला काटा आला त्या दिवशी त्यांचा परमार्थ फळाला आला. आणि तुम्हाला नाम दिलं तुमच्या अंगाला काटा येतो. कोणत्या जन्माचं पुण्य आहे तुमचं आमचं? योगी याच्या ध्यानी. मला आणखी एक प्रश्न विचारला, ते 8 दळ काय भानगडे? म्हटलं तिकडे जायचंच नाही ना, आपला विषय नाही ना. त्या काल्याच्या कीर्तनात मी बोललेलो आहे ना, ते ऐकलंय मंडळी, भरपूर ऐकते. अरे आपल्याला तिकडे योगाची वाट नाही दाखवली आपल्याला ऋषीमुनी. योगी यांच्या ध्यानी ध्याता तुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. अरे योगी यांना स्वप्नात सुद्धा जायला तयार नाही, आणि तो तुमच्या आमच्या मागे पुढे. भानगड काय असेल ती? हे साधू संतांचे उपकार आहे, आपल्या परंपरेचे उपकार आहे का तुम्हाला सहज ब्रह्माची प्राप्ती आहे. ही सहज समाधी खरी यानं दुनिया केली बावर. सहज तुम्हाला, अरे ज्या वेळे म्हणले, ज्या क्षणाला म्हणले त्या क्षणाला तुम्हाला प्रभूचं दर्शन आहे ना, सद्गुरूचं दर्शन आहे ना. ज्या क्षणाला म्हणशान त्या क्षणाला ती दृष्टी नामानं येते. म्हणून नामस्मरण करा, जीवाला पकडून करा. आजचा ग्रहण, आजचा दुराडा सार्थकी लागला आपला. आपण प्रभूच्या रंगात रंगलो. रंगा येई रे श्रीरंगे, काय भुलला सी पतंगे. आपण श्रीरंगामध्ये, प्रभूच्या रंगामध्ये आपण काय झालो? रंगलो. अरे हा रंग कधीच निघत नाही, हा रंग कधीच निघू शकत नाही. अंतःकरणाला लागलेला रंग कधीच, आत्म्याला लागलेला रंग, आत्म्याचा रंग कधीच बदलू शकत. तो काळा निळा होईल, तो जीवाला विद्रूप करेल, पण हा रंग जीवाचं कल्याण करेल. म्हणून नामावरची श्रद्धा, नामावरचा भाव कमी होऊ नका देऊ. अगदी जीवाला पकडून आपल्या समोर जर एखादा येऊन जरी उभा राहिला का, तो गुरु 7 नालायकी
तरी आपल्या अंतःकरणामध्ये ती भाव निर्माण नाही व्हायला पाहिजे. समजा इथं ब्रह्मदेव जरी तुमच्या पुढे येऊन उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं कशाला पडला त्यांना मार्गामध्ये, काही पडेल नाही त्याच्यामध्ये, आपलं अंतःकरण आपल्याला खोटं सांगतं. आत्मा श्रेष्ठ का नाही? मग तुम्ही भक्ती आत्म्याची करता का मड्याची करता? आत्म्याची भक्ती करता. मग आत्म्याची भक्ती खोटी का? सांगणारा मड आहे, सांगणाऱ्याला चमड दिसता येईल, सांगणाऱ्याला आकार दिसायला. आपल्या सद्गुरूने आपल्याला आकारात नाही बसवलंय, निगमाचळ शिखरी नेऊन बसवलंय. मग निगमाचळ शिखरीपर्यंत जाण्याकरता आपल्याला आपल्यामध्ये काही गोष्टी संयम ठेवा. बोलताना विचार करून बोला. बसकन बोललो का समोरच्या अंतःकरणाला आम्ही बोलतो, पण आमचं बोलणं काही तुमच्या वाईटासाठी नसतं. आम्ही जे बोलतो आम्हाला एक वाटतंय. आता एक साधक आहे, इतकी जबरदस्त भावावस्था आहे, इतकी जबरदस्त भावावस्था आहे, पण चुकीच्या मार्गाने चालला. मग आता आम्हाला बोलावं लागेल ना. तुम्ही एक तर आपल्याकडून चिंतन लागत नाही, कुणीकडून लिंक लागायला लागली तर तुम्ही नको त्याच्या मार्गाला गेले का मग तुमचं पुन्हा चिंतन घसरत. मग चिंतन घसरलं तर तुम्हाला सगळंच पांगत. मग नामधारक जरी असला, जोडेला असला तरी नाही चालत. इकडं त्याच्या डोक्यात देवच नाही, त्याच्या डोक्यात सत्कर्म आहे. तो म्हणतो इकडं चाला, तो म्हणतो तिकडं चाला. तर मग त्यांना देव सोडून नाही. देह देवळे असता जास्त याना तीर्था मुकलास येता म्हणे ज्ञानादेव ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अरे सगळं तीर्थ इथंच आहे. ह्या तीर्थातला देव एकदा ओळखीचा करा, याला आपलंच करा. सांगतात ना काय, भक्ताईशी जाणाची दे उदास गेली अशा पाच निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. कोण सांगितलं? नारायणात म्हणजे नामात, देवात आणि माझ्यात अंतर पाडणारी आई चालली नाही भारताला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. भरताला आई चालली नाही, विभीषणाला भाऊ चालला नाही, प्रल्हादाला बाप चालला नाही. का? देवात आणि आपल्यात अंतर निर्माण करणारा. मग जन कधी लागेल आपल्या नादाला? जगाच्या नादी नाही लागायचं. जन हे सुखाचे जोवरी चळ नका. तुमच्या जवळ जवळ लोक पैसे ना, हा तुम्हाला कापसाचे 2-1 लाख येऊ द्या आणि साडूला कळू द्या. ते फोन करतो, नाही ना मला 10 प्लास्टर राहिले, मला एखादे लाख द्या, आणि नका देऊन पाहू बरं. जवळवरी चळ नगा तोवरी म्हणत आहे माझा. एक जोपर्यंत आपल्या जवळ आहे ना भाऊ, मध आहे पोळीमध्ये, तोपर्यंत माशा गणगण करतात. ज्या दिवशी मध उडून नेला ना, त्या माशा सुद्धा तिथे राहत नाही. असा हा संसार आहे. आणि या संसाराच्या काय आपण ह्या संसारामध्ये आपल्याला आपल्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची, नामाची प्राप्ती करायची. नामाला विसरू नका, सद्गुरूला विसरू नका. मारुती बाबांना अगदी श्रद्धा विश्वास ठेवून नामस्मरण करा. आलेले दुःख, आलेल्या यातना सगळं भगवंत निवारण करतोच. तुम्ही किती करता हे त्याच्यावर अवलंबून आहे. पण त्या भगवंताची आपण हे करून आपण नामस्मरण करूया. झालेलं बा पुष्प आपण इथं मारुती बाबांच्या चरणी समर्पित करू. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. आपण आता थांबू. आता काय चिंतन करायचे का?